शक्तीपीठ महामार्गाला ऐतवडे खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध. वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द गावातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या भीतीत आहेत. घरं, विहिरी, झाडं आणि शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसून त्याची गरजही नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी सरकारकडे प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 2019 व 2021च्या पुरात ऐतवडे खुर्द गावाचे 80 ते 85% क्षेत्र पाण्याखाली गेले होते. महामार्ग झाल्यास गाव पूर्णपणे संकटात येईल आणि शेतकऱ्यांवर उपासमारी व आत्महत्येची वेळ येईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. सरकारने जमीन मोजमापासाठी अधिकारी पाठवल्यास 1 इंचही मोजणी होऊ देणार नसल्याचा इशारा देत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना गावात न पाठवण्याची विनंती केली आहे. नमस्कार, मी हनुमंत पाटील, शेतकरी संघटना माजी जिल्हाध्यक्ष. सरकारनं जे हे शक्तीपीठ महामार्ग करायचं जे काय हे केलेलं आहे आणि अशा शक्तीपीठाची काही गरज नसताना आता काही शेतकरी वाळवा तालुक्यातलं पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत आणि त्या वाळवा तालुक्यामध्ये आमचं ऐतवडे खुर्द हे गाव येतं या आणि आमच्या गावामध्ये बरेचसेच लोक भूमिहीन होणार आहेत. काहींची घरं जातात, विहिरी जातात, परत झाडे, असं बरेचसंच नुकसान ऐतवडे खुर्द मधील शेतकऱ्यांचं पूर्णपणे होणार आहे आणि पूर्णपणे भूमिहीन होऊन त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येणार आहे. तर सरकारनं ह्या शक्तीपीठाची काहीही गरज नसताना किंवा शेतकऱ्याला त्याचा काही उपयोग नसताना विनाकारण, कारण आता जो नागपूर हायवे जो आहे, नागपूर ते रत्नागिरी, ह्या हायवेवरती वाहनांची अजिबात म्हणजे गर्दी नसताना नवीनच त्याला लागूनच ह्या नागपूरवरूनच होणारा नवीन गोवा हायवे, नागपूर ते गोवा असा हायवे महामार्ग करायचा शक्तीपीठाच्या नावानं चालू असलेला ह्याची काही आम्हाला गरज नसताना विनाकारण आमच्यावर लादलेला हा महामार्ग आहे, ह्याची आम्हाला काही गरज नाही. तर मी सरकारला एकच सांगू इच्छितो, एक शेतकरी म्हणून आमचं गाव ऐतवडे खुर्द हे पूर्णपणे 2021 किंवा 2019च्या महापुरामध्ये 80 ते 85% पूर्णपणे पाण्याखाली गेलं. हा शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर पूर्णपणे 100% गाव आमचं हे पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. तर आम्ही आता आत्महत्या करणार नाही. सरकारला मी अगदी हात जोडून किंवा कळकळीची विनंती करून सांगतोय, आम्ही आता आत्महत्या करणार नाही. कारण आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्या म्हणजे अगदी शासकीय अधिकाऱ्यांना सांगून निवेदन देऊन म्हणजे थांबलोय. पण तरी सकट तुम्ही जर सरकारने जर समजा आमचं म्हणजे मोजमाप करण्यासाठी जर प्रशासकीय अधिकारी यांना बंदोबस्तात जर तुम्ही ऐतवडे खुर्द मध्ये लावून दिलं तर आम्ही 1 इंच ही जमिनीची मोजणी होऊन देणार नाही. आम्हाला वेळ पडली तर आम्ही रक्त सांडू किंवा जे कोण तुम्ही ह्या ऐतवडे खुर्द मध्ये अधिकारी येणार आहेत त्यांनी सकट विचार करून आमच्या गावामध्ये यावं किंवा म्हणजे सरकारला ह्याच्यातनं आम्ही एक विनंती करतोय की तुम्ही आमच्या ह्या ऐतवडे खुर्द मधनं किंवा वाळवा तालुक्यातनं ह्या रस्त्याची आम्हाला काही गरज नाही किंवा ही त्याचा काही उपयोग पण नाही. तरी आम्ही एवढं सांगतो की तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला इकडं पाठवून देऊ नका, एवढी आमची विनंती.